हा कुत्रा बघा काय म्हणतो. तुम्ही आम्हा पाटलांची बराबरी करणार का? आधी पण सांगितलं होतं, आता पण तेच सांगतोय. आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणात पाहिजे, बाकीच्या क्षेत्रात आम्ही तुमचे आधीपासून बापच होतो, आता पण बापच आहेत. इथून पुढे तुमच्या 10 पिढ्या जरी गेल्या ना तरी पण. अरे कुत्र्या, आम्ही नाही पाटलाची बराबरी करत, समजला का? आणि तुझ्यामध्ये ना एकही गुण दिसत नाही पाटलाचं, त्याच्यामुळे तू जास्त बोंबलू नको. आणखी काय म्हणतोस? आरक्षण. अरे आरक्षण पाहिजे ना तर प्रेमाने घ्यावं, असं दादागिरीने आरक्षण मागू नये, कारण की आरक्षण कोणाच्या बापाच्या घरचं नाहीये, समजलं का? आणखीन काय म्हणतोस की कालही आम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये बापच होतो आणि आजही आहे. अरे मूर्खा, अख्ख्या भारत देशाला माहिती आहे, आणि संपूर्ण देशाचा, भारत देशाचा बाप एकच आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समजला का नालायका? आणखीन काय म्हणतोस? 10 पिढ्याच्या गोष्टी करतोस. अरे मूर्खा, 10 पिढ्याच्या गोष्टी तर आम्हाला माहिती नाही, पण तुम्हाला आमचे 2च पिढी ना वरून पुरले आहेत. एक पिढी म्हणजे 1 जानेवारी 1818 साल, ज्यांनी पेशव्यांना धूळ चारली, आणि दुसरी पिढी 14 एप्रिल 1891 सालमध्ये आमच्या बापाने मनुवाद्याला बुडा सगळं गाडून टाकलं, समजलं का? आणि ना बक बक करू नको, तू दुसरी वेळ हे बोलत आहेस दादागिरीचे शब्द, त्याच्यामुळे लायकीत राहा, फायद्यात राहायचे, समजलं का? जय भीम, जय श्रीराम.